मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो मागच्या बऱ्याच दिवसांपासून विरोधी पक्षातील नेते विशेष करून काँग्रेसचे राहुल गांधी हे सत्ताधाऱ्यांना बीजेपीला ऑपरेशन सिंदूरवर चर्चा घेण्यासाठी आग्रह करत होते आणि लवकरात लवकर ही चर्चा घ्यावी, त्यावर पंतप्रधान, गृहमंत्री आणि सर्वच मंत्र्यांनी आमच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं असं अनेक दावे यांच्याद्वारे केले गेले. त्यात सत्ताधारीही या चर्चा करण्यासाठी तयार होते, त्यांनी काही मनाई केली नव्हती, पण चर्चा करण्यासाठी एक तारीख ठरवली गेली होती आणि त्या तारखेवरच चर्चा होईल असं निश्चित सरकारनं केलं होतं. पण विरोधी पक्षांना लवकरात लवकर या विषयावर चर्चा हवी होती. त्यामुळं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच म्हणजे 21 जुलैपासून ते आत्तापर्यंत हे 2 दिवस सोडले तर या लोकांनी फक्त संसदेत गदारोळ माजवून ठेवलेला होता. 8 दिवस पूर्णपणे व्यर्थ घालवून टाकले. शेवटी सरकारने म्हटलं की चला चर्चा करायला काही जास्त अडचण नाही आहे. त्यामुळे विरोधी पक्षांचं जे आग्रह होतं ते स्वीकार करून ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यासाठी सरकार तयार झाली आणि मागच्या 2 दिवसांपासून जवळपास 18 ते 20 तास लोकसभेमध्ये चर्चा झाली असून सध्या जेव्हा मी व्हिडिओ शूट करतोय तेव्हा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे राज्यसभेमध्ये आपलं भाषण देत आहे. म्हणजे राज्यसभेत ऑपरेशन सिंदूरची चर्चा सुरू आहे. आता मित्रांनो, जेव्हा हा एक विषय विरोधी पक्षांनी सांगितला की आम्हाला ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करायची आहे आणि यावर अनेक प्रश्न विचारायचे, तेव्हा माझ्या मनात विचार आला की विरोधी पक्षाचे जे नेते आहेत, राहुल गांधी मूर्ख आहेत माहिती आहे, पण त्यांच्या सोबतचे जे वरिष्ठ नेता आहेत त्यांना हे समजायला पाहिजे होतं की ऑपरेशन सिंदूरमध्ये तुम्ही कितीही नाही म्हणालात तरी बीजेपी आणि देशाची विजयी झाली आहे आणि तुम्ही सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याच्या ऐवजी त्यांना एक विषय देताय ज्यात ते विजयी झाले, त्यांची विजयगाथा गाण्यासाठी. विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलला कारण एकच पॉईंट या मुद्द्यातला यांच्याकडे पगड्यामध्ये होता, तो म्हणजे हा की ज्या आतंकवादी लोकांनी हा हल्ला घडवून आणला त्यापैकी एकही व्यक्ती अजूनपर्यंत सरकारने पकडलेला नव्हता. पण ऐनवेळी जेव्हा गृहमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण होणार होतं त्याच्या आदल्या रात्रीच सेनेने ऑपरेशन महादेव करून त्या 4 पैकी 3 लोकांना यमराजकडे पाठवून दिलं आणि जो मुद्दा आपल्या हातात होता तो विरोधकांच्या हातातून गायब झाला. त्यांना कळेन असं झालं की आता प्रश्न विचारावं तर कशावर. त्यामुळे मग मूर्खपणासारखे काहीही वक्तव्य करायचं. मॅकडॉनल्ड असेल, तमाशा असेल, राहुल गांधींचं भाषण तर पूर्णपणे मूर्खपणाचं होतं. त्यात एकही तथ्यात्मक गोष्ट आपण शोधू शकत नाही आहे, इतकं वाईट भाषण राहुल गांधींनी केलं. आणि भाषणही किती, फक्त 30 ते 32 मिनिटाचं. इतके दिवस आग्रह धरून तुम्ही भाषण करताय फक्त अर्धा तास. नरेंद्र मोदींनी या वयात सुद्धा 1 तास 44 मिनिटं देशाची बाजू मांडताना भाषण दिलं. याचा अर्धा वेळ तरी युवा नेता म्हणणाऱ्या राहुल गांधींनी करायला पाहिजे होतं. आणि एकतर तुम्ही फुलटॉस चेंडू टाकताय, त्या सगळ्याच चेंडूंना नरेंद्र मोदींनी स्टेडियमच्या बाहेर, मैदानाच्या बाहेर षटकार मारले आणि तेच त्या दिवशी घडलेलं आपण पाहिलंय. एका मुद्द्यावर नरेंद्र मोदींनी जे धुतलंय या लोकांना उत्तर सुद्धा देता येत नव्हतं. फक्त आणि फक्त आरडाओरड हे लोक करत होते. याशिवाय यांना काहीच जमलं नाही. लोकसभेमध्ये वातावरण ज्याचा अंदाजा होता त्यापेक्षा विपरीत दिसलं. बीजेपी जो पक्ष उत्तर देणार आहे तो चिंतेत दिसला पाहिजे होता, तो मात्र निवांत होता, अगदी रिलॅक्स होते. आणि जो विरोधी पक्ष प्रश्न विचारणार होता त्याला काही चिंता वाटण्यासारखी गोष्ट नव्हतीच. प्रश्न विचारणाऱ्याला कधी काही चिंता नसतेच तसे. पण काँग्रेसला मात्र प्रश्न विचारताना सुद्धा घाम फुटलेला होता, भीती वाटत होती. आणि ते भीतीचं कारण काय? नरेंद्र मोदी, अमित शहा नाही तर त्यांच्याच पक्षातले 2 कद्दावर नेते, वरिष्ठ नेते शशी थरूर आणि मनीष तिवारी, ज्या दोघांनी पार्टी लाईनच्या सोबत जाण्यास साफ मनाई करून टाकली, विरोध केला की देशाच्या विरोधात आम्ही बोलणार नाही. राहुल गांधी असतील देशविरोधी, राहुल गांधी कितीही देशाच्या विरोधात बोलत असतील, पण आम्ही देशभक्त आहोत आणि देशाच्या विरोधात म्हणजे ज्या देशात आम्ही राहतो, त्या देशात खातो पितो, ज्या ताटात खातो त्याच ताटामध्ये तुम्ही आम्हाला घाण करायला सांगताय आणि ते आम्हाला जमणार नाही, हे स्पष्ट शब्दात शशी थरूर आणि मनीष तिवारींनी सांगून टाकलं. या सगळ्याच्या भांडणाची सुरुवात त्याच दिवशी झालेली होती जेव्हा शशी थरूर सोनिया गांधींची इच्छा नसतानाही पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या पदासाठी निवडणूक जी झाली त्यात खरगेंच्या विरोधात ते उभे राहिले. खरगे हे गांधींचे उमेदवार होते. कोणताही विरोधक उभं न करता एकमताने त्या व्यक्तीला निवडून आणायची इच्छा सोनिया गांधींची होती. आणि समजा जरी इच्छेने शशी थरूर हे उभे राहिले असतील तरी त्यांना जितकी मतं मिळाली
त्यानंतर काँग्रेसमध्ये जे मतभेद निर्माण व्हायला सुरू झाले, त्यानंतर राहुल गांधींना हे कळायला लागलं की एक छत्र नेतृत्व काँग्रेसवर आपलं राहिलेलं नाही आहे. कारण शशी थरूरसारखे लोक आणि मनीष तिवारीसारखी लोक आता आपली एक वेगळी लॉबी तयार करायला लागले. याची पराकाष्ठा तेव्हा पार झाली जेव्हा ऑपरेशन सिंदूर केल्यानंतर भारत सरकारने काही शिष्टमंडळ बनवायचा निर्णय घेतला आणि त्या शिष्टमंडळामध्ये काँग्रेसनी ज्या लोकांना आपल्या पक्षाद्वारे नाव पुढं केलं होतं त्यामधल्या एकाही व्यक्तीला न घेता दुसऱ्या 4 लोकांना, त्यात शशी थरूर आणि मनीष तिवारी होते आणि या दोघांना राहुल गांधींनी नकार दिला असून सुद्धा हे दोघंही शिष्टमंडळामध्ये सामील झाले. देशाची बाजू मांडण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर हे दोघंही गेले. शशी थरूर तर तेव्हा मीडियामध्ये म्हणाले होते की मला माझ्या देशाची बाजू मांडण्यासाठी कोणीही रोखूच शकत नाही, हे कोणाच्यामध्ये दम नाही आहे मला रोखण्याचा. कदाचित या एका वक्तव्यामुळे देखील राहुल गांधींच्या भावना फार जास्त आहत झाल्या असतील आणि त्यानंतरच हे सगळं जे अडचण आज काँग्रेस पक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय निर्माण व्हायला सुरुवात झाली. आज शशी थरूर आणि मनीष तिवारींची इतकी वाईट परिस्थिती राहुल गांधींनी करून ठेवली आहे की प्रणिती शिंदेसारख्या नव्या व्यक्तीला, पहिल्यांदा खासदार झालेल्या व्यक्तीला तुम्ही ऑपरेशन सिंदूर सारख्या गंभीर विषयावर बोलण्यासाठी वेळ देताय, पण तुमच्या पक्षात जे लोक शिष्टमंडळामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन देशांमध्ये ज्यांनी आपल्या भारताची बाजू मांडली, ज्यांना खऱ्या पद्धतीने या ऑपरेशन दरम्यान काय घडलं हे डिटेलमध्ये माहिती आहे, त्यांना बोलण्यासाठी एक क्षणभरही वेळ राहुल गांधींनी दिला नाही. कारण राहुल गांधींनी आपल्या नेत्यांना सांगून ठेवलं होतं की सरकारच्या बाजूने आपण बोलणार नाही. ऑपरेशन सिंदूर हे देश हितासाठी नाही, हीच आपली लाईन आहे. पण शशी थरूर आणि मनीष तिवारींनी हे बोलण्यापासून साफ नकार दिला. त्यांचं मत स्पष्ट होतं की ऑपरेशन सिंदूर हे यशस्वी झालं. जे आपले लक्ष्य आपण निर्धारित केले होते की 11 बेस उडवायचे, आतंकवादी जे आका होते पाकिस्तानमध्ये बसलेले त्यांना मारायचं, हे ते सगळे लक्ष्य आपण प्राप्त केले. मग कोणत्या आपण दृष्टिकोनातून या ऑपरेशन सिंदूरला अपयशी म्हणायचं? शशी थरूरला एका मीडिया पर्सनने मीडिया इंटरव्ह्यू घेताना, मुलाखत घेताना विचारलं की तुमचं या ऑपरेशन सिंदूरवर आणि जे काही चर्चा आता होते तर यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे? तर संसदेच्या बाहेर ते असताना ते म्हणाले की आज माझं मौन व्रत आहे, मला काहीच बोलायचंच नाही आहे या विषयावर. मनीष तिवारीने तर आपल्या ट्विटर हँडलद्वारे एक कविताच शेअर करून टाकली. त्या कविताद्वारे आपल्या भावना त्या अगदी योग्य प्रमाणे व्यक्त करताय. है प्रीत जहाँ की रीत सदा, मैं गीत वहाँ के गाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. म्हणजे भारताचा मी निवासी आहे आणि भारताच्या विरोधात बोलण्याची प्रवृत्ती आणि तशी इच्छासुद्धा माझ्या मनात निर्माण होण्याचं तसूभरही माझ्याकडे विचार नाही आलाय आणि मी ते करूच शकत नाही. पक्षामधून मला काढून टाका, मला कुठलं पद द्यायचं द्या किंवा न द्या, पण मी देशाच्या विरोधातली लाईन पकडणार नाही म्हणजे नाही. हे दोन्ही नेते आज राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षासाठी अत्यंत जड झाले. त्यांना एकतर या दोघांना पक्षात ठेवणं सहन होत नाही आणि दोघांना काढताही येत नाही. कारण दोन्ही वरिष्ठ नेते आणि विशेष करून शशी थरूरसारखा नेता जो की केरळमधला एक कद्दावर नेता आहे आणि विधानसभेच्या निवडणुका केरळमध्ये येणार आहेत, तशा निवडणुकीत जर शशी थरूरसारखा व्यक्ती आपल्या पक्षातून बाहेर आपण काढलं तर केरळमध्ये उरली सुरली शक्ती ही आपली निस्तनाबूत होऊन जाईल, हे राहुल गांधीसारख्या व्यक्तीलाही कळतं. त्यामुळे शशी थरूरला पार्टीतून काढताही येईना आणि त्याला ठेवताही येईना, अशी गंभीर परिस्थिती राहुल गांधींसाठी निर्माण झाली. आणि आपल्यापर्यंत ज्या बातम्या पोहोचत आहेत त्यानुसार हे दोन्ही नेते BJPमधल्या अनेक नेत्यांसोबत कॉन्टॅक्टमध्ये आहेत, संपर्कात आहे. या दोन्ही नेत्यांना समजवलं जातं आहे की पक्षामध्ये एकतर तुम्ही फूट पाडा, कारण हे दोन नेते एकटे नाही आहेत. राहुल गांधींना आज काँग्रेसमधला अर्ध्यापेक्षा जास्त नेते मी म्हणतोय की स्वतःच्या डोक्यावरलं एक जड दगड समजतात, दगड. राहुल गांधी त्यापेक्षा कोणत्याही प्रकारचं जास्त योगदान पक्षामध्ये देऊ शकले नाही आहेत. सगळ्या निवडणुका हरलेत. काँग्रेसला आजपर्यंत काय फायदा झाला आहे राहुल गांधींच्या नेतृत्वाचं? त्यामुळे सगळेच वरिष्ठ नेते राहुल गांधींशी नाराज आहेत. ही सगळी रोचक परिस्थिती पाहता BJPचे नेते अनुराग ठाकूर यांनी संसदेमध्ये एक विशेष शब्दाचं उच्चारण केलं आणि ते शब्द फार विशेष आहे, खरंच आश्चर्यचकित करणार आहे. त्याने काँग्रेसमधला जो एक भाग आहे ज्याच्यावर राहुल गांधींचा प्रभाव आहे त्याला राहुल ऑक्युपाईड काँग्रेस म्हणजे राहुल व्याप्त काँग्रेस हे एक उपाधी देऊन टाकली. ज्या काँग्रेसवर राहुल गांधींचा प्रभाव आहे, जे सगळेच नेते राहुल गांधींची गुलामी करतात, चाटुकारिता करतात आणि त्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा एक काँग्रेस त्या पक्षामध्ये जिवंत आहे, हे या शब्दावरून अनुराग ठाकूर सांगण्याचा प्रयत्न करतायत.
आणि या भाषणानंतरच, या शब्दानंतरच जेव्हा नरेंद्र मोदी आपलं भाषण करण्यासाठी येतात आणि आपल्या भाषणातसुद्धा ते काँग्रेसमधल्या नेत्यांना प्रवृत्त करतात, एक संदेश देण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही एक परिवाराचं आपल्या डोक्यावर आदेश मंजूर करायचंच आहे असं काही समजण्याची गरज नाही आहे. देशाची बाजू तुम्हाला सुद्धा मांडण्याचा अधिकार आहे. आणि मोदींचं ते संदेश स्पष्टपणे काँग्रेसमधल्या त्या दुखी आत्मांसाठीच होतं जे पक्ष सोडण्याच्या विचारामध्ये आहेत. लेकिन मुझे दुख इस बात का है, हैरानी भी है, जो खुद को कांग्रेस के बड़े नेता समझते हैं उनके पेट में दर्द हो रहा है कि भारत का पक्ष दुनिया के सामने क्यों रखा गया। शायद कुछ नेताओं को सदन में बोलने पर भी पाबंदी लगा दी गई। मेरा कांग्रेस के साथियों से आग्रह है कि एक परिवार के दबाव में पाकिस्तान को क्लीन चिट देना बंद कर दें। मोदींनी या वक्तव्याद्वारे एक छोटासा संदेश पास केलाय की तुम्ही जर एक पाऊल टाकाल, जर काँग्रेसमध्ये फूट टाकण्यामध्ये तुम्ही मदत कराल, जसं महाराष्ट्रामध्ये शिंदे सेनेने शिवसेनेमध्ये केलं, तसंच काँग्रेसमध्ये जर 2 फूट पडल्या तर भारताचं खरंच भलं होईल. आणि ते BJP करण्यासाठी मला असं वाटतंय की जर नेत्यांनी आतून मदत केली तर तयार आहे. आणि शशी थरूर यांना सुद्धा कदाचित हीच गोष्ट सांगण्यात आली असेल. भारतीय लोकशाहीला सध्या एक मजबूत विरोधी नेत्याची गरज आहे आणि ते राहुल गांधी आणि आत्ताचा काँग्रेस पक्ष नाही आहे, जो की राहुल ऑक्युपाईड काँग्रेस ज्याला आपण म्हणतोय. एक स्वतंत्र दुसऱ्या काँग्रेसची आपल्याला आवश्यकता आहे किंवा काँग्रेस व्यतिरिक्त दुसरा कुठला पक्ष असेल तर तो. पण काँग्रेसमधली विचारधारेतले जे जुने नेते आहेत त्यांनी जर आपला एक वेगळा पक्ष आणि देशाला सर्वोपरी ठेवणारा पक्ष, तो धर्मनिरपेक्ष पक्ष असो, त्याच्याशी काही संबंध नाही आहे, पण देशाशी दगाबाजी न करणारा पक्ष जर असेल तर लोकशाहीला, आपल्या भारत देशाला सध्या अशा पक्षाची अत्यंत गरज आहे. कारण काँग्रेस तो पक्ष नाही. काँग्रेस आज पाकिस्तानची इतका प्रभावित झालेला पक्ष आहे. कारण तुम्ही आज जितकेही भाषण काँग्रेसच्या लोकांनी केले, जे प्रश्न त्यांनी विचारले ते प्रश्न, आणि पाकिस्तानच्या सेनेने त्यांच्या अधिकाऱ्यांनी जे प्रश्न विचारले ते एका बाजूला ठेवून बघा. फक्त एखादं कॉमा वगैरे बाजूला ठेवलं तर सगळंचं सगळं वाक्य एकसारखं तुम्हाला दिसेल. भारतात सत्तेत एकेकाळी असलेला पक्ष जर आज पाकिस्तानची भाषा बोलत असेल तर तो पक्ष भारतात जिवंत राहण्याच्या लायकीचा नाही, हेच आपल्याला कळतंय. आणि शशी थरूर मला असं वाटतंय की काँग्रेसला एक नवीन जीवन देऊ शकतात आणि त्यात मदत BJP त्यांना अवश्य करणार आहे. अनेक लोक मध्यंतरी हे सुद्धा म्हणत होते की शशी थरूर हे BJP मध्ये येऊ शकतात, तर ते शक्य नाही आहे. एकतर शशी थरूर सारखा नेता तो केरळमध्येही आपल्या मतदारसंघातही आपल्या पक्षाच्या चिन्हाशिवाय स्वतः निवडून येणार इतका शक्तिशाली नाही आहे. कितीही मीडिया पर्सनॅलिटी असली, त्याला सोशल मीडियावर कितीही जास्त महत्त्व मिळत असलं तरी लोकांमध्ये जाऊन मतदान घेणं आणि जिंकून येणं इतकं सोपं नसतं. त्यासाठी पक्षाचं चिन्ह, पक्षाचा इतिहास हा महत्त्वाचा असतो आणि काँग्रेस पक्षाचं चिन्ह हे शशी थरूर यांच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. काँग्रेसची लेगसी, त्याची परंपरा, त्याचा इतिहास जोपर्यंत शशी थरूर यांच्या पाठीशी असेल तोपर्यंत त्याचा विजय हा केरळमध्ये निश्चित आहे. BJP आपल्या पक्षात घेणं शशी थरूर यांना म्हणजे एक फार मोठी चुकी असेल. शशी थरूर कितीही देशभक्त असले तरी एक हिंदू विरोधी व्यक्ती आहेत, हेही मान्य करावं लागेल. त्यांच्या आत्तापर्यंतचं वक्तव्य जर तुम्ही पाहिले असतील, त्यांचं पुस्तक वाचा कधी, वाय आय एम हिंदू म्हणून, मी हिंदू का आहे. ते पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की मी का म्हणतोय की शशी थरूर यांनी BJP मध्ये न येऊ किंवा BJPने त्यांना घेण्याचा विचारही करू नये. पण पक्ष जर शशी थरूर फोडण्याचा विचार करत असतील तर BJP त्याला पत्रकारितेच्या भाषेत आजच्या ऑपरेशन लोटस ज्याला म्हणतात, ते ऑपरेशन लोटस तुम्हाला लवकरच दिसून येईल असा माझा पूर्व अंदाज आहे. असं मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.